नमस्ते, मी गणेश पवार। आमच्या कापिल गावामध्ये जे मोगस मतदार नोंदणी करून जे मतदान झालेलं आहे, या विरोधात मी आज 27 दिवसापासून धरणे आंदोलनात बसलेलो आहे। परंतु प्रशासनाला याबाबतचं कुठलेही गांभीर्य दिसून येत नाही, म्हणून या आंदोलनाला तीव्रता यावी यासाठी मी 7 नोव्हेंबर 2025 पासून अमरण उपोषणास बसणार आहे। तसेच जी माझी मागणी आहे त्या मागणीला आणि माझ्या तक्रारीला बदल केली जाते। ती कशा पद्धतीनं की माझी तक्रार अशी आहे, या लोकांची पूर्वीच्या ठिकाणची मतदार यादीतून नावं कमी न करता कापिल गावामध्ये या लोकांची नावे मतदार नोंदणी अधिकारी यांनी कोणत्या कायद्याच्या अनुषंगाने वाढवली गेली। हा माझा मुद्दा नंबर 1 आहे। मुद्दा नंबर माझा 2 असा आहे की निवडणूक शाखेमध्ये अव्वल कारकून हे पद नसताना संजय गांधी योजने शाखेचे अव्वल कारकून युवराज पाटील यांना कोणाचेही आदेश नसताना दिनांक 14/3/2024 ते 22/6/2025 म्हणजे साधारण 15 महिने 8 दिवस कुठल्याही अधिकाऱ्याचे आदेश नसताना त्यांनी चुकीच्या पद्धतीने निवडणूक शाखेमध्ये काम केलं आणि संजय गांधी योजनेतून त्यांनी त्या 15 महिने 8 दिवसाचा पगारही घेतलेला आहे। त्यामुळे त्यांच्यावरती निलंबन करून त्यांची खात्याने चौकशी करावी अशी माझी दुसरी मागणी आहे। तसेच तिसरी मागणी माझी अशी आहे की या लोकांनी कापिल गावच्या रहिवासी नसताना, त्यांच्याकडे कुठले पुरावे नसताना यांनी बनावट आधार कार्ड तयार करून मतदार नोंदणी करून मतदान केले आणि या लोकांना वाचवण्यासाठी आमच्या कापिल गावातील काही लोक मंडळींनी ते आमच्या घरामध्ये भाड्यानं राहत आहेत म्हणून भाडे करार केलेले आहेत असं दावलंय त्यांनी 2024 ला। पण 2024 ला जे भाडे करार केले त्याला लाईट बिल जोडले 2025 ला। म्हणजे जर मी आता 25 भाडे करार दाखवत असेल तर त्याला 26 लाईट बिल कसं येईल? अशा पद्धतीने तिने 24 ला भाडे करार दाखवले आणि त्याला 25 लाईट बिल एक्स्ट्रा दावलंय। मग ह्यांच्यासाठी अशी सुविधा आहे का की 1 वर्षाचा अपडेट त्यांना लाईट बिल मिळतंय? असे जे माझे 3 मुद्दे आहेत, या 3 मुद्द्याला माझ्या पूर्ण बगल दिली जाते आणि या 3 मुद्द्याच्या अनुषंगाने आजपर्यंत कुठली चौकशी, कुठली कारवाई किंवा कुठलाही पत्रव्यवहार माझ्यावर झालेला नाही। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणजे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी एवढेच सांगतात की या लोकांची नावे कमी करण्याचे आदेश दिलेले आहेत। माझी मागणी तशी नाही। माझी मागणी त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा आणि जे आता 3 मुद्दे मांडलेत अशी माझी मागणी आहे आणि याबाबत मी उपविभागीय अधिकारी तसेच जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त पुणे या तिघांना रितसर लेखी तक्रारी अर्ज दिलेले आहेत। त्या तक्रारी अर्जावरती आजपर्यंत मला या 3 मुद्द्यावरती कुठलीही लेखी माहिती किंवा चौकशी चालू असल्याबाबत कुठलेही पत्रव्यवहार आलेला नाही। 7 नोव्हेंबर 2025 रोजी अमरण उपोषणास बसणार आहे आणि माझ्या आंदोलनातील जे काही पुढील महत्वाचे अजून काही पुरावे आहेत ते उपोषणाच्या पहिल्या दिवशी मी सादर करणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।